याला म्हणतात स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती दगड मारून घेणे. तर विषय असा झाला, शनिवारी सुट्टी होती मला आणि हे तर सकाळी लवकरच ऑफिसला गेले होते. त्यामुळे सकाळी लवकर गेल्यामुळे यानं टिफिन नेला नव्हता. त्यामुळे पटकन मी माझ्या एकटीपुरतंच मग भाकरी बनवल्या आणि मी एक्स्ट्राच भाकरी बनवल्या. म्हटलं जर हे दुपारी लवकर आलेच तर म्हटलं ते पण खातील म्हणून. आणि भाकरीसोबत म्हटलं मस्त गरम गरम बेसन पोळी बनवूया म्हणून पटकन पीठ भिजवून घेतलं आणि लगेच गरम गरम बेसन पोळ्या बनवून घेतल्या आणि पटकन मी जेवून पण घेतलं. आणि सुट्टी असले की काही ना काहीतरी काम निघतंच आपलं. मग म्हटलं आता संक्रांत पण तोंडावरती येते आणि दिवाळीला लास्ट टाइम मी घर झाडलं होतं, त्याच्यावरती मला काही घर झाडायला झालं नव्हतं. तर म्हटलं आज घर झाडून घेऊया. मग त्याच्याच तयारीला लागले. मी सुरुवात केली हॉलपासून आणि तसं हॉलमध्ये जास्त साहित्य नाही आहे, कारण आम्ही इकडे राहायला आलो ना तेव्हा जास्त साहित्य आणलेलं नाही आमच्यासोबत. त्यामुळे हॉल तर पटकन झाडून झाला. नंतर वेळ आली बेडरूमची. आता बेडरूममध्ये थोडाफार पसारा आहे त्यामुळे मला तिकडे थोडा वेळ गेला. ते पण पटकन झाडून घेतलं मी आणि एवढा सारा कचरा निघाला. आता म्हटलं थोडा वेळ आराम करूया म्हणून थोडा वेळ बसले तर हे काय शिंकावरती शिंका चालू झाल्या. आता काय करणार, ऑप्शन आहे, धुळीची ॲलर्जी असल्यामुळे होतं कधीतरी असं. आता बसून काय चालणार नाही म्हणून पटकन उठले. आता वेळ आली किचनची. आता किचनमध्ये थोडा वेळ लागणार आहे हे मला माहीत होतं म्हणून तर सगळ्यात शेवटी मी किचन साफ करायला ठेवलं होतं. मग काय पटकन कपाटावरची सगळी भांडी काढून ठेवली बाजूला, जी रोजच्या वापरात असतात ती. आणि जे एक्स्ट्राची भांडी होती आपल्या भरण्या वगैरे सगळ्या पटकन घासून घेतल्या. तुमच्याकडे करतात का हो संक्रांतीची साफसफाई? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सगळं काम आवरलं माझं. मग संध्याकाळच्या वेळेस हे घरी आल्यावर मला म्हटले आज तुला माझ्याकडून ट्रीट करणार, सकाळपासून तू खूप काम केलेस. मग म्हणून त्या दिवशी संध्याकाळी मी मस्त असं बाहेर जेवायला गेलो, जेवण वगैरे केलं. तर असा होता आमचा आजचा दिवस. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.